तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की अर्णवला आता ईश्वरीने एकदम उत्तम आणि वेगळ्या पद्धतीने धडा देताच अर्णवला नम्रता आणि आकाशच्या प्रेमाची किंमत कळणार आणि अर्णव आता नम्रताच्या आणि आकाशच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेणार. पण यावेळी आकाश मात्र या सगळ्यातून माघार घेणार. आता नेमकं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या नम्रता ही खूप जास्त नाराज आहे. ही गोष्ट ईश्वरीला माहीत असते. त्यामुळे आता ईश्वरी ही नम्रताला भेटूनच तिच्याशी बोलायचं असं ठरवते. आता ईशू घरातनं बाहेर पडताना मुद्दामूनच मोबाईल बंद करते. ती म्हणत असते, सर तुम्हाला वाटतं ना सर्व गोष्टी सोप्या असतात. आता बघूया, जेव्हा माझा फोन बंद लागेल, जेव्हा माझ्याबरोबर तुमचा काही कॉन्टॅक्ट होणार नाही, तेव्हा तुम्हाला किती त्रास होतो ते. आणि मग ती मोबाईल बंद करताना म्हणत असते, सर मला खूप वाईट वाटतं हे असं काहीतरी लहान मुलांसारखं विचित्र वागताना. पण जर तुम्हाला सबक शिकवायचं असेल आणि तुम्हाला काहीतरी चांगलं घडवून दाखवायचं असेल तर हे मला करावं लागेल. आणि मग ती मोबाईल बंद करून आता नम्रताकडे आलेली असते. तर आता इकडे अर्णवने ईश्वरीला वेड्यासारखी शोधायला सुरुवात केलेली असते आणि आता त्याच्या डोक्याला खूप टेन्शन येत चाललेलं असतं की ही मुलगी कुठे गेली असेल, ही मुलगी असं कसं वागू शकते, ही मला सारखं सारखं का टेन्शन देत असते, असं सगळं आता अर्णव विचार करत असतो. अर्णव आता विचार करतो की कदाचित ही हिच्या घरीच गेली असेल. मग अर्णव गाडी थेट ईश्वरीच्या माहेरी घेऊन येतो आणि आता तो डायरेक्ट घरात जातो आणि बघतो तर काय, ईश्वरी ही हॉलमध्ये बसली आहे. आता ईश्वरीला हॉलमध्ये बसलेली बघून अर्णवला खूप राग येतो. अर्णव येतो आणि ईश्वरीच्या दंडाला हात लावतो आणि तिला पटकन उठवून उभी करतो आणि म्हणत असतो, आर यू आउट ऑफ युअर माइंड. अक्कल नावाचा जो प्रकार असतो तो देवाने दिलाय तुझ्या डोक्यात की फक्त केस वाढवण्यापुरतं तुझं डोकं आहे. आज आपल्या घरात एंगेजमेंटसारखा एवढा मोठा फंक्शन आहे आणि तू ते सगळं सोडून इथे येऊन तुझ्या माहेरी अशी निवांत बसली आहेस. बावळट आहेस तू, तुझा फोन कुठे आहे. यावर ईश्वरी हातातला फोन अर्णवला दाखवते. अर्णव तिचा फोन हातात घेतो आणि पहिलं चेक करतो तर फोन बंद असतो. अर्णव म्हणतो, मूर्ख आहेस तू, तुला अक्कल नाही आहे, दिसत नाही तुला, तुझे डोळे व्यवस्थित आहेत ना, तुला कळत नाही तुझा फोन बंद येते का, उगाचच्या उगाच काहीतरी आगाऊपणा करायचा म्हणून करत असतेस. तुला माहिती आहे मी कुठे कुठे आणि किती शोधलं आहे तुला. त्याबरोबर इशू म्हणत असते, हो माहिती आहे मला, तुम्ही मला खूप ठिकाणी शोधलं असेल, तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल वगैरे वगैरे, मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. अर्णव म्हणतो, मग मूर्ख आहेस का तू, का उगाचच्या उगाच मला टेन्शन दिलंस, बावळट आहेस का, मजा येते का तुला हे सगळं करायला. इशू म्हणते, नाही मजा नाही आली, मला वाईट वाटलं मला हे सगळं करताना, पण ऑप्शन नव्हता माझ्याकडे. आता तरी कळलं तुम्हाला फक्त मी थोड्या वेळापुरती दिसले नाही तर तुम्हाला एवढं टेन्शन आलं मी तुमच्यापासून लांब जाण्याचं, मी कुठे आहे या गोष्टीचं. मग विचार करा ना माझ्या बहिणीचा, जिचं तुमच्या भावावरती एवढं मनापासून खरं प्रेम आहे आणि आता तुमचा भाऊ एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणार आहे आणि फक्त माझ्या बहिणीचं प्रेम नाही बरं त्यांच्यावर. जर माझ्या नमुताईचं आकाश भाऊजींवरती एकतर्फ प्रेम असतं ना तर मी कदाचित माझ्या ताईलाच समजावलं असतं की हे सगळं चुकीचं आहे. पण आकाश भाऊजींचं सुद्धा माझ्या नमुताईवर प्रेम आहे आणि तरीही वल्लरी मामी आकाश भाऊजींचं लग्न त्या मेघनाबरोबर लावून देत आहेत. सांगा ना काय अर्थ आहे या सगळ्याला. आता तरी कळलं ना, जेव्हा आपण प्रेम करत असलेली व्यक्ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा किती त्रास होत होते. त्यावेळी अर्णवला लगेचच आठवतं की जेव्हा ईश्वरीचं राकेशबरोबर आणि त्याचं लावण्याबरोबर लग्न ठरत होतं तेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टींमुळे किती त्रास होत होता. मग आता अर्णव नम्रताला पुढ्यात घेतो आणि नम्रताला म्हणतो, नम्रता मला खरं सांग, तुझं आकाशवर प्रेम आहे. त्यावर नम्रता आता अर्णवला घाबरत असते. त्यावर अर्णव तिला पुन्हा विचारतो, नम्रता मी काय विचारतोय, तुझं आकाशवर प्रेम आहे. त्यावर नम्रता म्हणते, हो जिजू. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे चल माझ्याबरोबर. आणि मग आता तो नम्रताच्या हाताला पकडतो आणि तिला घेऊन चाललेला असतो. नम्रता विचारते, जिजू आपण कुठे चाललो आहे. अर्णव म्हणतो, त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सध्या आता तू असण्याची गरज आहे. आणि मग आता अर्णव हा नम्रता आणि ईश्वरीला घेऊन स्वतःच्या घरी पोहोचलेला असतो. घरी आल्यावर अर्णव नम्रताला म्हणतो, नम्रता खाली उतर. त्याबरोबर नम्रता म्हणते, जिजू. अर्णव म्हणतो, उतर म्हणतोय ना. नम्रता गाडीतनं खाली उतरते आणि आता ती अर्णवला म्हणत असते, जिजू प्लीज नको ना, मला भीती वाटते आहे आतमध्ये यायला आणि आज आकाश सरांची त्या मुलीबरोबर एंगेजमेंट आहे. मी जर आतमध्ये आले तर तिथे काहीतरी तमाशा होईल, वल्लरी मामी रागवतील आणि सगळाच गोंधळ होऊन जाईल.
त्याबरोबर अर्णव म्हणतो, नम्रता आता गोंधळ होईल किंवा काय होईल या गोष्टींची वाट बघत बसण्याची ही वेळ नाही आहे. आता एक घाव दोन तुकडे करावेच लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला आतही जावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे एंगेजमेंटसाठी ईश्वरीची आणि अर्णवची वाट भरपूर वेळ झाला तरी सगळेजण बघत असतात. मिसेस सदावर्ते म्हणत असतात की काय हो, कुठे राहिले ईश्वरी आणि अर्णव? अंगठी घेऊन यायला त्यांना इतका वेळ कसा काय लागतोय? ट्रॅफिक जरी लागलं असेल रस्त्यात तरी येव्हाना त्या दोघांनी यायला हवं होतं ना. खूप जास्त वेळ होतो आहे असं वाटत नाही आहे का? एंगेजमेंट किती डिले होती आहे. त्याबरोबर वल्लरी लगेचच म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, एंगेजमेंट डिले होती आहे. मग आपण एक काम करूया का, आपण ना आता एंगेजमेंट करून घेऊया. तोपर्यंत येतीलच की ईश्वरी आणि अर्णव. पूजा झाली तोपर्यंत ते दोघंजणं येतील, मग आपण पुढचे विधी करून घेऊ. म्हणजे अंगठी घालायपर्यंत असतीलच ना ते. काय म्हणता तुम्ही आई, पूजेला सुरुवात करूया. त्याबरोबर आता आजी म्हणते, बरं ठीक आहे. वल्लरी म्हणते तसं होऊ द्या. तोपर्यंत आता त्या ठिकाणी अर्णव नम्रताला घेऊन येतो आणि नम्रताला आणून अर्णव म्हणतो, थांबा. त्याबरोबर सगळेच जण थांबतात आणि आता अर्णव हा आकाशला म्हणत असतो, आकाश तुझं तर नम्रतावर प्रेम आहे ना? मग नम्रतावर प्रेम असताना सुद्धा तू मेघनाच्या बोटात साखरपुड्याची अंगठी कशी काय घालू शकतोस? तुला तर नम्रताबरोबर लग्न करायचं होतं ना. मग आणि अचानक आज तू नम्रताला सोडून मेघनाच्या बोटात अंगठी घालतोयस. या सगळ्याचा काय अर्थ समजायचा आकाश? काय वागणं आहे हे सगळं? त्यावेळी मग मात्र आता वल्लरी लगेचच म्हणते, काय बोलतोयस तू हे अर्णव? असं काहीही नाही आहे. माझ्या आकाशचं ह्या नम्रतावरती काही प्रेम वगैरे नाही आहे. हिने तुला काहीतरी सांगितलं, पट्टी पडवली आणि तू लगेच हिच्या मनाप्रमाणे बोलू लागलास. असं काही नाही आहे. आकाशचं या नम्रतावर प्रेम वगैरे नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर नम्रता म्हणते, मामी प्लीज 1 मिनटं थांबाल का? आकाश सर, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे ही गोष्ट मला तुमच्या तोंडून ऐकायची आहे. एकदा तुम्ही सांगा ना, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे की आहे? सांगा. तुमच्या तोंडून तुम्ही जे उत्तर द्याल ते मला मान्य असेल. त्यावेळी आकाश हा आता गप्प असतो. वल्लरी त्याच्याकडे बघून त्याला खुणवते की मी तुला माझी शपथ दिली आहे, आता तू ठरव तुला काय करायचं आहे. मग वल्लरी आकाशला म्हणते, आकाश अरे बोल ना, असा गप्प का आहेस? त्यावेळी आकाश म्हणतो, माझं नम्रतावर प्रेम नाही आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, आकाश अरे काय बोलतोयस तू हे सगळं? त्यावेळी नम्रता म्हणते, थांबा जिजू. त्यावर अर्णव म्हणतो, नम्रता अगं. त्यावर नम्रता म्हणते, प्लीज थांबा प्लीज. आणि नम्रता अर्णवसमोर हात जोडते आणि म्हणते, जिजू प्लीज, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं तेच खूप आहे. आणि मग ती अर्णवच्या समोर येते आणि अर्णवला म्हणते, बाद झालं. आणि वल्लरी लगेचच म्हणते, झालं ना आता तुझ्या मनासारखं? कळलं ना तुला आकाशचं काही प्रेम वगैरे नाही आहे तुझ्यावर म्हणून? निघ इकडनं, चालती हो आता, चल. त्याबरोबर लगेचच आता नम्रता आकाशच्या समोर येऊन उभी राहते आणि मी जाणारच आहे असं म्हणत बोटातली तिच्या अंगठी काढते, जी आकाशने तिच्या बोटात घातलेली असते ती, आणि आकाशच्या अंगावर फेकून तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते, चला आता आपण साखरपुडा करून घेऊ. आकाश, अरे बाळा घाल ना मेघनाच्या बोटात अंगठी. मेघना तू पण घाल बाळा अंगठी. त्यावर मिसेस सदावर्ते म्हणतात, बाद झालं. अहो वल्लरीताई, तुम्हाला काय वाटतं, एक कोणती तरी अनोळखी मुलगी येते आणि अचानक माझ्या मुलीच्या साखरपुड्यात म्हणते की या मुलाचं माझ्यावर प्रेम होतं, याने मला प्रपोज केलं आहे वगैरे वगैरे, आणि आता तुम्ही मला सांगताय की तरीही मी माझ्या मुलीची एंगेजमेंट तुमच्या मुलाबरोबर होऊ देऊ, ते सुद्धा ताबडतोब. तुम्हाला वाटतं का की मी हे असं काहीतरी घडू देईन म्हणून? हे बघा, आता असं काही होणार नाही. म्हणजे हे नातं नक्की तयार करायचं की नाही याच्यासाठी आम्हाला जरा विचार करावा लागेल, आम्हाला वेळ घ्यावा लागेल. त्याबरोबर मेघनाचे वडीलसुद्धा म्हणतात, हो ना बरोबर आहे. तसंही मेघना ही आमची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या लग्नाची आम्हाला कुठल्याही पद्धतीची घाई नाही आहे. तुम्ही सांगा ना, तुमचा आकाशही एकुलता एक आहे ना, मग तुम्ही त्याच्या साखरपुड्याची एवढी घाई का केलीत? आता वल्लरीकडे काहीच सफिशियंट उत्तर नसतं. त्यामुळे मग मिस्टर अँड मिसेस सदावर्ते म्हणतात, निघतो आम्ही. ह्या नात्याचं काय करायचं, हे लग्न पुढे करायचं आहे की नाही हे आम्ही तुम्हाला नंतर कळू. आणि ते तिकडनं निघून जातात. आता वल्लरीला मात्र अर्णवचा आणि ईश्वरीचा खूपच राग आलेला असतो. वल्लरी म्हणते, अर्णव अरे मी या मुलीचं समजू शकते, हिला माझ्या आकाशचं चांगलं झालेलं मुळात बघायचंच नाही आहे, हिला तिच्या त्या भिकारड्या बहिणीलाच या घरात आणायचं आहे. पण तुझं काय, आकाश तर तुझा भाऊ आहे ना धाकटा. हां, लहानपणापासून सात्विकताई गेल्यानंतर मी तुमच्यावर दोघां भावंडांवर अगदी आईप्रमाणे प्रेम केलं. तुला आणि अंजलीला पोटच्या मुलांसारखं वागवलं आणि तू काय केलंस रे?
तू माझ्याच मुलाच्या सुखाच्या आड आलास, तू माझ्याच मुलाचा संसार सुरू होण्याआधीच मोडलास. का केलंस हे सगळं? कशासाठी? आकाश, याच्या बाबतीत तू हे असं का वागलास अर्णव? सांग ना. तो तुला मोठा भाऊ मानतो ना स्वतःचा, मग तरीही त्याच्या बाबतीत हे असं सगळं वागताना तुला काही वाटलं नाही का? त्यावर अर्णव म्हणतो, मामी, आकाश मला स्वतःचा मोठा भाऊ मानतो ना, म्हणूनच आज मी जे काही केलं आहे ते केलं. समजलं ना? काल आकाशने स्वतःच्या तोंडाने आपल्या सगळ्यांसमोर ही गोष्ट कबूल केली होती की त्याचं नम्रतावरती प्रेम आहे, नम्रता त्याला आवडते, नम्रताशिवाय तो नाही जगू शकत. पण आज तुझ्या प्रेशरखाली येऊन तो त्याचं प्रेम डिनाय करतोय. समजलं ना? आणि मी फक्त माझ्या भावाला त्याचं सुख मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न नम्रताचा, तर नम्रता एक चांगली, सुशिक्षित, हुशार, समजूतदार, समंजस, सालस मुलगी आहे. नम्रतामुळे तुला काय प्रॉब्लेम आहे? तिचं लग्न जर आपल्या आकाशबरोबर झालं तर उलट जे काय होईल ते चांगलंच होईल ना. मग त्याबरोबर वल्लरी म्हणते, मला ती मुलगी ह्या घरात सून म्हणून नको आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं मामी, पण तू तुझ्या हट्टासाठी आकाशचं का नुकसान करतेस? सांग ना. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? नाही, तुला श्रीमंत, वेल एज्युकेटेड सून मिळेलही. नम्रताही वेल एज्युकेटेड आहे. राहिला प्रश्न श्रीमंतीचा, तर पैशांनी काय आपण गरीब आहोत का? तर आपल्याला दुसऱ्यांकडनं श्रीमंती घ्यायची गरज लागणार आहे. त्याबरोबर आकाश म्हणतो, बास 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 झालं, तुम्ही दोघंही थांबा प्लीज, स्टॉप इट. आणि मला नम्रताबरोबर लग्न करायचं नाही आहे. माझं नम्रतावर काही प्रेम वगैरे नाही आहे. मी जे काही बोललो ते सगळं ओघाओघात होतं. एवढं बोलून आकाश तिकडनं निघून जातो. संध्याकाळी अर्णव चेंज वगैरे करतो, फ्रेश होतो आणि आकाशच्या रूममध्ये येतो. अर्णव आकाशला म्हणत असतो, आकाश, आय एम रिअली सॉरी यार. नाही म्हणजे मला नम्रताने काहीतरी सांगितलं, काहीतरी ईश्वरी म्हणाली आणि मी तेच खरं मानलं आणि उगाचच माझ्यामुळे तुझी एंगेजमेंट ब्रेकडाऊन झाली. खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खरोखर आकाश तुझ्यासाठी खूप गिल्टी वाटते. खरं तर मी नम्रतावरती आणि ईश्वरीवरती विश्वास ठेवायला नको होता, मी त्यांचं ऐकायला नको होतं, मी एंगेजमेंट मोडायला नको होती. आकाश म्हणतो, इट्स ओके दादा, तू उगाचच्या उगाच स्वतःच्या मनाला गिल्टी वाटून घेऊ नको. आता आकाश मनात तर म्हणत असतो, दादा अरे तू जे केलंस ना तेच बरोबर होतं, उलट मी तुला थँक्स म्हणायला हवं, बरं झालं तू माझी एंगेजमेंट मोडलीस ते. त्यानंतर अर्णव म्हणत असतो, पण हे सगळं नम्रताने जे काही केलं आहे ना ते मला बिलकुलच पटलेलं नाही आहे. नम्रतामुळे तुझी एंगेजमेंट मोडली, पण आता मी असं काही होऊ देणार नाही आहे. जर नम्रता तुझ्या रस्त्यातला अडथळा ठरत असेल ना तर मी एक काम करतो, मी नम्रताचंच लग्न लावून देतो ना. आणि तसंही आता नम्रताचे बाबा हे पॅरालाइज पेशंट आहेत, त्यामुळे त्यांना तर नम्रताच्या लग्नासाठी काहीही खटपट करता येणार नाही आहे. त्यामुळे आता त्यांच्या बाजूने मीच इनिशिएटिव्ह घेतो आणि मीच नम्रतासाठी एखादा 9 to 5 जॉब करणारा मुलगा बघतो आणि तिचं लग्न लावून देतो. मी काय म्हणतो आकाश, नम्रतासाठी आपल्या तो PR डिपार्टमेंटचा हेड निखिल कसा वाटेल रे? तसाही तो मुलगा चांगला आहे, लग्नासाठी तो सुद्धा मुलगी शोधतोय अशी मागे मी आपल्या स्टाफमध्ये चर्चा ऐकली होती. तर मग जर तो सुद्धा मुलगी शोधतच असेल तर मी त्याच्याबरोबर नम्रताबद्दल बोलतो. नाही म्हणजे तो चांगला शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, दिसायला सुद्धा नाकीतोंडी बरा आहे आणि नम्रताबरोबर त्याचा जोडा छान दिसेल. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, दादा अरे काय बोलतोयस तू हे सगळं? आणि नम्रता का माझ्या रस्त्यातला अडथळा बनेल? असं काहीही नाही आहे. आणि नम्रताचं लग्न माझ्या लग्नासाठी ठरवायची काय गरज आहे? हे सगळं काहीच करायची गरज नाही आहे. उलट तू या सगळ्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवशील. तुला काय आधीच कामं कमी आहेत का की तू आता हे सगळं करत बसण्यात तुझा वेळ वाया घालवणार आहेस? प्लीज नको, या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच तू ह्या सगळ्यात पडू नकोस. त्यावर अर्णव हा त्याला सांगत असतो, अरे अशी कशी गरज नाही आहे म्हणतोयस आकाश? गरज तर आहे ना. अरे बघ ना, नम्रता घरी येऊन म्हणाली ना की तिचं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे. मग जर आता तिचंच लग्न एका दुसऱ्या मुलाबरोबर झालेलं असेल तर आपल्याला सांगता येईल ना. काय नाव आहे तुझ्या होणाऱ्या बायकोचं? मेघनाच्या घरच्यांना. त्यावर आकाश म्हणतो, दादा ती माझी होणारी बायको नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो, अरे असं काय करतोयस? मामीने लग्न ठरवलं आहे मेघनाबरोबर तुझं, मग ती तुझी होणारी बायकोच आहे. आता आपण तिथलं सांगू शकतो की त्या मुलीचं लग्न झालं आहे आता नम्रताचं, त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
आणि तसंही एकदा तिचं लग्न मोडलं होतं, ते सुद्धा लग्न मंडपात. मुलगी नेमकी ती नम्रता कशी आहे, काय आहे तिचं कॅरेक्टर, त्याबरोबर आता ईश्वरीसुद्धा आकाशच्या खोलीबाहेर आलेली असते आणि ईश्वरी अर्णवचे बरोबर हेच शब्द ऐकते. तसंही त्या नम्रताचं आधी एकदा लग्न मोडलं आहे. नक्की ती मुलगी कशी आहे, काय आहे तिचं कॅरेक्टर, त्यामुळे आता ईश्वरीला वाईट वाटतं. ईशू विचार करते की मला वाटलं होतं अर्णव सर इथे आकाश भाऊजींना समजवायला आलेत, पण हे तर माझ्या नमुताईबद्दलच वाईट वाटेल तसं बोलत आहेत. एवढा विचार करून ईशू तिकडनं निघून जाते. त्याबरोबर अर्णवने असं बोलल्याचा आकाशला राग येतो. आकाश म्हणतो, स्टॉप दिस दादा, काय बोलतोयस तू? त्याबरोबर अर्णव म्हणतो, अरे काय चुकीचं बोलतोय मी? बरोबरच तर बोलतोय. तुला माहीत नसेल ना, मी सांगतो तुला. नम्रताचं पहिलं एक लग्न मोडलं आकाश, आणि ते सुद्धा लग्न मंडपात. तिच्या नवऱ्याने तिच्याशी लग्न मोडलं, काहीतरी कारण असेल ना यासाठी. त्यावर आकाश म्हणतो, दादा कारण मला माहिती, मुलाला नम्रताच्या वडिलांचं मिठाईचं दुकान हवं होतं आणि नम्रता ही ते द्यायला तयार नव्हती. तिचे बाबा तयार होते, पण नम्रता तिच्या आईबाबांचा विचार करून गप्प बसली. मग यामध्ये नम्रताची काही चूक नाही आहे, तर तो मुलगा नालायक होता. नम्रता खूप चांगली मुलगी आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तेच मला सुद्धा तुला सांगायचं होतं. नम्रता खूप चांगली मुलगी आहे, त्यामुळे आता काय करायचं ते तू ठरव. आकाश, काल रात्री तू स्वतः आम्हाला सांगितलंस की तुझं नम्रतावरती प्रेम आहे, आणि आज सकाळी जेव्हा मी नम्रताला इथे घेऊन आलो आपल्या घरी, तेव्हा तुझ्या हातात एवढी मोठी संधी होती सगळं खरं सांगण्याची, तरीही तू खोटं बोललास. त्यावर आकाश म्हणतो, दादा माझ्याकडे पर्याय नव्हता, मला मॉमने तिची शपथ दिली होती. मग दादा त्या परिस्थितीत मी काय करायला हवं होतं? अर्णव आकाशला सांगतो, हे बघ आकाश, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. माझं आणि मिस इंदौरचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे हे तुला माहिती आहे. तुला आता वेगळं काही मला समजवायची गरज नाही आहे. मला तर आजीने तिची शपथ घातली होती, पण तरीही मला त्यावेळी जे योग्य वाटलं मी तेच केलं. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तू जो काही निर्णय घेशील त्यामध्ये मी तुझ्याबरोबर असेन, एवढं लक्षात ठेव. एवढं बोलून अर्णव त्याच्या रूममध्ये येतो. आता ईश्वरी अर्णववरती खूप चिडते. ती अर्णवला म्हणत असते, खाली आकाश भाऊजींबरोबर आता तुम्ही काय बोलत होतात? तुम्ही माझ्या नमुताईच्या कॅरेक्टरबद्दल बोलत होतात अर्णव सर. लग्नाच्या मंडपात तिचं लग्न तो मोडलं आहे, ती कशी असेल, काय असेल मुलगी, असं म्हणालात तुम्ही. हे असं बोलताना माझ्या ताईबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न माझ्या नमुताईचं पहिलं लग्न मोडण्याचा. तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, माझ्या ताईचं लग्न मोडल्यानं ना तुम्ही जबाबदार होतात. तुमच्या इंदौर फॅशन शोमध्ये जर तुम्ही मला त्या दिवशी डांबून ठेवलं नसतं ना खोलीत, तर हे सगळं घडलंच नसतं. आजपर्यंत माझ्या नमुताईचं लग्न होऊन तिचा सुखाचा संसार मार्गी लागलेला असता. कळलं ना? त्याबरोबर अर्णव म्हणतो, तो मुलगा चांगला होता का? त्याबरोबर ईशू म्हणते, काहीही असलं असतं तरीही माझ्या नमुताईचं लग्न तर झालंच असतं ना. ते काय केलं असतं ते आमचं आम्ही बघितलं असतं. त्यावर अर्णव म्हणतो, त्यापेक्षा माझा आकाश भाऊ माझा कितीतरी पटींनी चांगला आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, हो आहे ना तुमचा भाऊ चांगला, पण तुमच्या भावाने काय केलं सांगा ना, काय केलं आकाश भाऊजींनी? जेव्हा आपण नमुताईला मंडपात घेऊन आलो तेव्हा त्यांनी लग्न करायला नकार दिला. माझं प्रेम नाही आहे नम्रतावर असं म्हणालेत ते. त्यावर अर्णव म्हणतो, त्याची काहीतरी मजबुरी होती ना म्हणून तो तसं म्हणाला. समजलं ना? आणि जे काही असेल ना ते नंतरनं आकाश आणि नम्रता बघतील, त्यांच्यामध्ये तू कशाला सारखं पडतेस? त्यावर ईशू म्हणते, तुम्ही माझ्या बहिणीबद्दल खाली जे चुकीचं बोललात ते का बोललात तुम्ही माझ्या नमुताईबद्दल असं? सांगा ना. माझ्या नमुताईचं लग्न मोडलं यामध्ये तिचा काय दोष होता? उलट तुमच्या भावाने सुद्धा माझ्या नमुताईला पुन्हा एकदा दुखावलंय. त्यावर अर्णव म्हणत असतो की हे बघ तू नाही, जाऊ दे जा, तुला ना मला एक्सप्लेनेशन्स द्यायचेच नाही आहेत. हां मी बोललो मी नम्रताबद्दल. मी बोललो की नम्रताचं लग्न एकदा मोडलं आहे, नम्रता कशी मुलगी आहे काय आहे मला नाही माहीत, बस बोललो मी, जा काय करायचं आहे ते कर. त्यावर ईशू म्हणते, तुम्ही एवढं सहज कसं बोलताय? म्हणजे तुम्हाला तुम्ही बोललाय ते चुकीचं आहे असं वाटतच नाही आहे का? अर्णव म्हणत असतो, नाही वाटत आहे मला. आता अर्णवला तर माहिती आहे की तो हे सगळं का म्हणाला आहे, जेणेकरून आकाशने या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि त्याने नम्रताबरोबर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. पण ईश्वरीला मात्र हे सगळं कळलेलंच नाही आहे की अर्णवने रिव्हर्स सायकोलॉजी वापरली आहे. अर्णव म्हणतो, तुला ना गोष्टी समजावून सांगण्यापेक्षा सोडून देणंच मला महत्त्वाचं वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तू ही रे माझा मित्र ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.